नमस्कार, मी पूजा. आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतला सुगड पूजन कसे करावे ते पाहणार आहोत. नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच सुहासिनी महिला सुगडाची पूजा देखील करतात. मात्र ही पूजा कशी केली जाते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते, म्हणून सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेऊया. थोड्याशा अक्षतांवर दिवा ठेवून दिव्याला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात. याच दिवसापासून सूर्य उत्तर नारायण होतात. 2026 मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीला पुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 5:45 पर्यंत राहील. या पुण्यकाळाची एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटे इतका आहे. तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून ते 4:58 पर्यंत असेल. महापुण्य काळाची कालावधी 1 तास 45 मिनिटे इतका राहील. दीपपूजन झाल्यानंतर आपण गणपती पूजन करणार आहोत. जर तुमच्याजवळ गणपतीची मूर्ती असेल तर उत्तमच. जर मूर्ती नसल्यास 2 नागिणींच्या पानावर थोड्याशा अक्षता वाहून त्यावर सुपारी ठेवावी. सुपारीला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. मकर संक्रांतीला काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. आमच्या इथे काळ्या मातीच्या सुगडांची पूजा केली जाते, म्हणून मी इथे काळ्या मातीच्या सुगडाचे पूजन करणार आहे. सुगड हे तांदूळ किंवा गहूवर स्थापन केले जाते. सुगड पूजन करण्यापूर्वी सुगड हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला 5 सुगडांची पूजा करायची आहे. त्यासाठी मी तांदूळ स्थापित करून घेतलेले आहे. आता आपण सुगडला हळदी कुंकू लावून घेऊया. हळदी कुंकू लावताना 5 बोटं हळदीचे, 5 बोटं कुंकवाची असावीत. हळदी कुंकू लावताना खालून वरच्या दिशेला हळदी कुंकू लावावे. अशा प्रकारे मी 5ही सुगडला हळदी कुंकू लावून घेतलेले आहे. आणि हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला हे सुगड तांदळावर स्थापित करायचे आहे. सुघट म्हणजे सुघटित असा घड. या घडात देशात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्याच्या ओंब्या हे सर्व साहित्य सुगडात घातले जाते. काही ठिकाणी कोकणात काळ्या सुगडांवर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडमध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्याच्या ओंब्या घालावे. परंतु ताट हे रिकामी ठेवू नये, त्यामध्ये थोडेफार धान्य ठेवावे. त्यानंतर सुगडावर अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करावी. त्यांना धूप दीप दाखवावा. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा. सुगड पूजन झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. यंदा संक्रांती देवी ही पिवळे वस्त्र परिधान करून येणार आहे, त्यामुळे महिलांनी पिवळे वस्त्र घालण्याचे टाळावे. आता आपण महिलांना वाण कसा द्यायचा ते पाहूया. वाण देताना सर्वप्रथम सुहासिनीला हळदी कुंकू लावावे. वाण देताना साडी किंवा ओढणीच्या साहाय्याने सुगड उचलून नंतर महिलांना तो वाण म्हणून द्यावा. सुगड पूजन झाल्यानंतर 5 सुहासिनी महिलांना हळदी कुंकू लावले जाते. त्याचप्रमाणे धनधान्याचे प्रतीक असलेले हे सुगड देवासमोर, मंदिरात आणि तुळशीसमोर देखील ठेवण्यात येते. तुळशीला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. त्यानंतर पदर किंवा ओढणीच्या साहाय्याने सुगड उचलून तुळशीजवळ ठेवावे. कोणत्याही महिलेला किंवा तुळशीला वाण देताना दोन्ही हातांनी धनधान्याची मूठ भरून घ्यावी. खालून वरच्या दिशेला सीतेचा ओसा, रामाचा ओसा, जन्मजन्मीचा ओसा असे म्हणून महिला आणि तुळशीला वाण द्यावा. हा वाण 3 वेळा द्यावा. त्याचप्रमाणे वौसा देताना आपलेही ताट हे धनधान्याने भरलेले असावे याची दक्षता घ्यावी, ते रिकामी राहू नये. त्याचप्रमाणे हा वौसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी किंवा तुमची मैत्रीण यापैकी कोणालाही देऊ शकता. वौसा घेईपर्यंत महिला या
दिवसभर उपवास ठेवतात. वौसा घेतल्यानंतर किंवा दिल्यानंतरच महिलांनी उपवास सोडावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संक्रांतीला सुगड पूजन हे पुण्यकाळात किंवा महापुण्यकाळात केले जाते. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आई पण आणि बाई पण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.